नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत डोले. आपल्या ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटसाठी बऱ्याचशा एकामागून एक ॲड येत आहेत. पहा आता सध्या काल नाही परवा जवळपास 2 ते 3 दिवसापूर्वी मी NTPCची ॲड केली होती. पहा व्हिडिओ त्याचा बनवला होता. आता आपल्यासाठी ॲड आलेली पहा नॅशनल सीड कॉर्पोरेशनची. तर आपल्यासाठी एक सुवर्ण संज्ञा असणारे जे की आपण AFOचा स्टडी करतो, AFOच्या स्टडीबरोबर आपल्याला 2-3 चान्स आपल्याला भेटणार आहे. FCIची जी असेल ॲड ती FCIची ॲडसुद्धा येणार आहेत असं सांगितलेलं आहे. पहा FCIची ॲडसुद्धा ही सुद्धा एक्सपेक्टेड आहे. त्याच्यानंतर आपल्याला नॅशनल सीड कॉर्पोरेशन दिसतं. त्याच्यानंतर NTPC जे की मी काल परवा व्हिडिओ बनवलेला आहे पहा त्याच्यावरती. आणि त्याच्यानंतर आपल्यासाठी जी महत्त्वाची असणारी ती म्हणजे AFO. अशा जवळपास आपल्याला 3 ते 4 एक्झाम्स आपल्याला सलग एकामागे एक दिसतात या आपल्याला 3 ते 4 महिन्यामध्ये. त्याच्यामुळं जर तुमचा ॲग्रिकल्चरचा अभ्यास जर समजा व्यवस्थित जर असेल तर तुम्ही ह्या एक्झामसुद्धा तिथं क्रॅक करू शकतात. याच्याबरोबर तुम्हाला क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर हे जर तुम्ही 3 ते 4 विषय जर व्यवस्थित ठेवताल तर या अशा ॲडचे सुद्धा रिझल्ट तुम्हाला मिळू शकतात. तर आजच्या ज्या व्हिडिओमध्ये आपल्याला डिटेल पाहिजे की नेमकी नॅशनल सीड कॉर्पोरेशन जे ॲड असेल याच्याबद्दल. आता याच्यावरचा जो डिटेलचा व्हिडिओ असेल ऑदर पोस्टसाठी तो आकाश सर घेऊन येतील आणि आपण जो व्हिडिओ बनवतो ते फक्त ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटसाठी. पहा आता याच्यामध्ये नेमकी ही जी ॲड आलेली आहे ह्या ॲडमध्ये काय काय गोष्टी आहेत तर याच्यामध्ये पहा पहिलं ते म्हणजेच ऑनलाईन ॲप्लिकेशनची डेट त्यांनी सुरुवातीलाच दिलेली. पहा आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन हे कोणत्या वेबसाईटवरून करायचं ते त्यांनी सांगितलेलं आहे. तर इथं पहा 30 नोव्हेंबर 2024 ही लास्ट डेट असणारे ऑनलाईन ॲप्लिकेशनची. आणि कोणत्या वेबसाईटवरून आपण ॲप्लाय करू शकतो तर www.indiaseeds.com या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही हे ॲप्लिकेशन टाकू शकतात. याच्या पुढे गेल्यानंतर ते म्हणजे ही एक भारत सरकारचा उपक्रम आहे. अशी काय प्रायव्हेट वगैरे कंपनी नाही आहे हे लक्षात ठेवा. बऱ्याच जण असं वाटत असते की अशा प्रायव्हेट कंपन्या असतात. त्यांनी त्याच्यानंतर इंडेक्स वगैरे दिले ॲप्लिकेशन कसे काय करायचं वगैरे. आपल्याला जे महत्त्वाचं ॲग्रिकल्चरच्या दृष्टीने तेवढेच आपण गोष्टी पाहणार आहेत. वॅकन्सीविषयी डिटेल आपल्याला पाहिजे. एकूण ज्या जागा असतील पहा ह्या एकूण जागा आहेत जवळपास 188. पण आपल्याला जे महत्त्वाच्या ज्या पोस्ट असतील त्याच्यामध्ये जे काही तुमचं क्वालिटी कंट्रोल असेल पहा ॲग्रिकल्चरच्या दृष्टीने महत्त्वाचं. त्याच्यानंतर तुमचं जे काही इथं ट्रेनी ॲग्रिकल्चर असेल, क्वालिटी कंट्रोल ट्रेनी असेल, मार्केटिंग ट्रेनी असेल, त्याच्यानंतर तुमचं ॲग्रिकल्चर स्टोअर असेल. अशा तुम्हाला जवळपास 5 ते 6 पोस्टला तिथं ॲप्लाय करता येतं पहा. परंतु आपल्याला इथं किती पोस्टसाठी ॲप्लाय करायचं तेही आपण डिटेलमध्ये पाहूया. टोटल ज्या जागा असतील त्या 188 आहे. आणि आपण जिथं ॲप्लाय करू शकतो याच्यामध्ये तुमचं जे काही क्वालिटी कंट्रोल ट्रेनी असेल त्याच्यासाठी 11 जागा आहे. ट्रेनी ॲग्रिकल्चर असेल त्याच्यासाठी 49 जागा आहे. 49 ह्या 11 ह्या. त्याच्यानंतर तुमचं ॲग्रिकल्चर स्टोअर्सला 19 जागा आहे पहा. आणि त्याच्यानंतर तुमचं मॅनेजमेंट ट्रेनीसाठी इथं 2 जागा आहे. जवळपास तुमच्या तसं जर पाहिलं तर 60 आणि 10 70 70 आणि 9 70 9 79 79 2 81 जवळपास ॲग्रिकल्चरसाठी 80च्या आसपास जागा आहेत. परंतु आपल्याला इथं एकाच पोस्टला ॲप्लाय करता येणार आहे. म्हणून आपल्याला आपलं जिथं स्ट्रॉंग पॉईंट असेल तिथं आपण ॲप्लाय करायचं आहे. तर ह्या एवढ्या पोस्टला आपण ॲप्लाय करू शकतो. पुढं पाहूया नेमकी अजून या ॲडमध्ये काय काय दिलेलं आहे. तर जागा आपल्याला काय 188 जागा आहेत. आपण कोणकोणत्या पोस्टला ॲप्लाय करू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे काय जर याच्यामध्ये जर मी रुजू जर झालो किंवा याच्यामध्ये जर मला नोकरी जर लागली तर माझी पोस्टिंग कुठं होईल तर त्यांनी सरळ मेन्शन केलेलं आहे की ऑल ओव्हर इंडिया तुम्हाला जिथं त्यांचे प्रोजेक्ट असतील, जिथं त्यांचे ऑफिस असतील या सगळ्या ठिकाणी तुम्हाला काय केलं जाईल पोस्ट दिली जाईल. म्हणजेच तुम्हाला ऑल ओव्हर काय करायची नोकरी करायची. त्याच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला महत्त्वाच्या ज्या ॲग्रिकल्चरच्या दृष्टीने कारण बाकीकडे MBA वगैरे लागते आपल्या दृष्टीने हे महत्त्वाचं नाही आहे. आपल्या दृष्टीने जे महत्त्वाचं असेल पहिली जी पोस्ट असेल ती म्हणजेच मॅनेजमेंट ट्रेनी ज्याला क्वालिटी कंट्रोलसाठी मॅनेजमेंट ट्रेनी ही पोस्ट आपल्यासाठी महत्त्वाची. परंतु इथं एक लक्षात ठेवायचं या पोस्टसाठी MSc ॲग्रिकल्चर लागतं आणि त्याच्यामध्ये MSc ॲग्रिकल्चर ॲग्रोनॉमी असेल
त्याच्यानंतर सीड टेक्नॉलॉजी असेल, सीडटेक असेल, त्याच्यानंतर प्लांट ब्रीडिंग असेल पा, त्याच्यानंतर जेनेटिक्स GPP आपण ज्याला म्हणतो पा, GPG, त्याच्यानंतर तुमचं याच्यामध्ये तुमच्या ॲग्रोनॉमी, सीड टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर प्लांट ब्रीडिंग या विषयामध्ये तुमची काय झालेली पाहिजे, MSc ॲग्री पाहिजे, तेव्हाच तुम्ही तिथं ॲप्लाय करू शकतात. दुसरी अट त्यांनी ही आहे की याच्यामध्ये मिनिमम 60% पाहिजेत. हे लक्षात ठेवा, मिनिमम 60% पाहिजेत. MSc ॲग्रीला तुम्हाला मिनिमम 60% पाहिजेत. आणि दुसरे महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे MS ऑफिसचा तुम्हाला थोडं का होईना नॉलेज असलं पाहिजे. मॅन्डेटरी ते MS ऑफिस जे कॉम्प्युटरसाठी आपल्याला लागणार, ते कॉम्प्युटर वापरण्यासाठी जे नॉलेज लागतं तर ते आपल्याला तिथं आवश्यक आहे. तर इथं लक्षात काय काय ठेवायचं, आपल्याला मॅनेजमेंट ट्रेनिंगसाठी काय काय लागतं तर MSc ॲग्री तिथं आपल्याला लागते, त्याच्यानंतर ॲग्रोनॉमी, सीडटेक, त्याच्यानंतर प्लांट ब्रीडिंग याच्यामध्ये तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असलं पाहिजे. पुढे गेल्यानंतर अजून आपल्यासाठी महत्त्वाचं काय, ट्रेनी ही एक पोस्ट आहे पर्टिक्युलरली ॲग्रिकल्चरसाठी. ट्रेनी ॲग्री म्हणून एक पोस्ट आहे पा, याच्यामध्ये फक्त BSc ॲग्री लागतं, BSc ॲग्रिकल्चर लागतं, परंतु याच्यामध्ये 60%ची अट आहे पा, 60%ची अट आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला कॉम्प्युटरचं बेसिक नॉलेज तिथं असलं पाहिजे पा. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर जे काही तुमचं पिरियड ऑफ ट्रेनिंग असेल, जो काही ट्रेनिंगचा पिरियड असेल ते जवळपास 1 वर्षाचं आहे पा. तुम्ही जर ह्या पोस्टला जर समजा तिथं जर लागले तर त्यावेळेस तुमचा 1 वर्षाचा काय पिरियड असणार आहे, ट्रेनिंग पिरियड असणार आहे. आणि त्याच्यानंतर तो एक्सटेंड 6 महिन्यापर्यंत पुढं म्हणजे 1.5 वर्षापर्यंत सुद्धा ते करू शकतात. हे लक्षात ठेवा. पुढे गेल्यानंतर पा आपल्याला दुसरी जी पोस्ट आहे BSc ॲग्रिकल्चरसाठी, ट्रेनी क्वालिटी कंट्रोल म्हणून एक पोस्ट आहे पा, त्याच्यासाठी सुद्धा BSc ॲग्री लागतं. BSc ॲग्री मिनिमम 60% आपल्याला तिथं पाहिजे. त्याच्यासाठी सुद्धा 1 वर्षाचा ट्रेनिंग पिरियड असणार आहे. तो एक्सटेंड 6 महिन्यापर्यंत पुढं त्यांच्या मनावर ते करू शकतात पा. पुढे गेल्यानंतर आपल्याला अजून कोणती पोस्ट आहे तर दुसरी पोस्ट म्हणजे ट्रेनी मार्केटिंग पा. ट्रेनी मार्केटिंग ही सुद्धा आपल्यासाठी पोस्ट आहे. BSc ॲग्री लागतं, याच्यासाठी सुद्धा मिनिमम 60% लागतात. आणि त्याच्यानंतर 1 वर्षाचाच इथं काय असणार तुम्हाला ट्रेनिंग पिरियड असणार आहे पा. पुढे गेल्यानंतर आपल्यासाठी अजून कोणती पोस्ट आहे पा, BSc ॲग्रिकल्चरसाठी कोणती पोस्ट आहे तर याच्यासाठी BSc ॲग्रिकल्चरसाठी ही पोस्ट आहे ट्रेनी ॲग्रिकल्चर स्टोअर्स पा. ॲग्रिकल्चर स्टोअरसाठी सुद्धा BSc ॲग्रिकल्चर पाहिजे. आणि त्याच्यानंतर 60%ची अट आहे पा तिथं, यांचा सुद्धा 1 वर्षाचा ट्रेनिंग पिरियड तुम्हाला असणार आहे. त्याच्यानंतर जे काही तुमचे ट्रेनी इंजिनिअरिंग स्टोअर्स असं एक पोस्ट आहे पा, त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला ॲग्रिकल्चर, आता ही BSc ॲग्रिकल्चरला पोस्ट नाही आहे, ही कोणासाठी आहे ॲग्री इंजिनिअरसाठी, म्हणजेच BTech वाल्यांसाठी, जे की ॲग्री इंजिनियर्स आहेत त्यांच्यासाठी ही पोस्ट आहे पा. ॲग्री इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंगसुद्धा तिथं चालू शकतं, परंतु आपल्या स्पेसिफिकली जे काय ॲग्रिकल्चर इंजिनियर असतील त्यांच्यासाठी ही ट्रेनी इंजिनिअरिंग स्टोअर्स ही एक पोस्ट आहे पा. यांच्यासाठी 55%ची तिथं अट आहे पा, 55%ची अट आहे. यांचासुद्धा 1 वर्षाचा पिरियड हा ट्रेनिंग पिरियड असणार आहे पा, ट्रेनिंग पिरियड असणार आहे. त्याच्या पुढे गेल्यानंतर अजून कोणत्या पोस्ट आहे, याच्यानंतर एवढ्या पोस्ट आहेत पा आपल्यासाठी. ही जी पोस्ट असेल हे लक्षात ठेवा की ही पोस्ट आपल्या फक्त BTech वाल्यांसाठी असेल, ते सुद्धा ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग. त्याच्यानंतर ट्रेनी ॲग्रिकल्चर स्टोअर ही एक पोस्ट आहे पा. त्याच्यानंतर पुढं ट्रेनी मार्केटिंग ही एक पोस्ट आहे BSc ॲग्रिकल्चरसाठी. ट्रेनी क्वालिटी कंट्रोल ही एक पोस्ट आहे. ट्रेनी ॲग्रिकल्चर ही एक पोस्ट आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात वरची मॅनेजमेंट ट्रेनी क्वालिटी कंट्रोल ही एक पोस्ट आहे. परंतु इथं तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे, PG पाहिजे. त्याच्या PGमध्ये तुमचं ॲग्रोनॉमी, सीड टेक्नॉलॉजी, प्लांट ब्रीडिंग असलं पाहिजे. इथं सुद्धा 1 वर्षाची तुमची ट्रेनिंग असणार आहे. तर ह्या सगळ्या आपल्या ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड पोस्ट होत्या जी की आज ॲड आलेली पा. त्याच्यानंतर त्यांनी हा फुल कोर्स असले पाहिजेत, कुठल्याही प्रकारचा डिप्लोमा वगैरे त्यांनी तिथं नाही, तर तुमची डिग्री पूर्णपणे तिथं असली पाहिजे. त्याच्यानंतर पा जे की पुढे गेल्यानंतर अजून आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे, लास्ट डेट जे असेल पा, लास्ट डेट म्हणजेच तुमचे जेवढे काही डॉक्युमेंट्स असतील, म्हणजे तुमची डिग्री असू द्या, त्याच्यानंतर तुमचा एजचा क्रायटेरिया असू द्या, याच्यामध्ये हे लक्षात ठेवायचं जे की लास्ट डेट असेल आपली ॲप्लिकेशनची, लास्ट डेट असेल जी ॲप्लिकेशनची ती किती आहे
30 नोव्हेंबर आहे 30 नोव्हेंबर 2024 आहे, या डेटपर्यंत तुमची डिग्री कंप्लीट असली पाहिजे, हे लक्षात ठेवा. या डेटपर्यंत तुमची डिग्री काय असली पाहिजे, कंप्लीट असली पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं जे काही CGPA आपल्याकडे आहे 4 वर्षाचं जे ट्रान्स्क्रिप्ट भेटतं ते ट्रान्स्क्रिप्ट आपल्याला तिथं दाखवायचं आहे आणि जे नॅशनल सीड कॉर्पोरेशनमध्ये ऑलरेडी कामाला असतील तर त्यांना तिथं पर्सेंटेज कुठल्या प्रकारचं दाखवलं नाही तरी पण तिथं चालणार आहे. पुढे गेल्यानंतर ते म्हणजेच पुढे गेल्यानंतर एज्युकेशन फ्रॉम द रिकग्नाइज युनिव्हर्सिटीमधून असलं पाहिजे किंवा रिकग्नाइज इन्स्टिट्यूट्समधून असलं पाहिजे. त्याच्यानंतर नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, ज्याला आपण NOC म्हणतो ही NOC कंपल्सरी लागते, म्हणजे लागते ते पण कोणाला, सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट किंवा पब्लिक सेक्टरमध्ये तुम्ही जर काम करत असताल तर तुम्हाला NOC लागणार, म्हणजे लागणार. त्याच्या NOC जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पुढची जी काही प्रोसेस असेल त्यांची त्या प्रोसेसला तुम्ही क्वालिफाय होऊ शकत नाही आहे. पुढे गेल्यानंतर ते म्हणजेच पगार आपल्यासाठी महत्त्वाचा असतो पगार जेवढे काही ट्रेनीच्या पोस्ट होत्या ट्रेनीच्या आणि मॅनेजमेंट ट्रेनी जे काही समजा जिथं PG लागते PG मॅनेजमेंट ट्रेनी जे काही क्वालिटी कंट्रोलसाठी PG होतं यांच्यासाठी पेमेंट हे किती आहे, 57,920 प्रति महिना एवढं त्यांना पेमेंट असणार आहे 57,920 रुपये त्यांचं पेमेंट असणार आहे. आणि जे काही ट्रेनीवाल्या जेवढ्या काही पोस्ट असतील ज्याला BSc ॲग्रिकल्चर लागते त्यांना पेमेंट जवळपास सिनियर ट्रेनीला हे 31 आहे, परंतु ट्रेनी जे असेल त्यांना हे 24,616 प्रति महिना प्लस तुमचे जे काय अलाउन्सेस असतील ते अलाउन्सेस याच्यामध्ये ॲड होतील म्हणजेच तुमचं एक 30-35 हजारापर्यंत पगार जाऊ शकतो. तर एवढं तुम्हाला पेमेंट तिथं असणार आहे एवढं पेमेंट तुम्हाला तिथं असणार आहे. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्यासाठी महत्त्वाचं पेमेंट झालं. त्याच्यानंतर आपल्याला एजचा क्रायटेरिया, सर कोण कोण ॲप्लाय करू शकतं, तुम्हाला मी सांगितलेलं आहे की 30 नोव्हेंबर ही त्यांची लास्ट डेट आहे 30 नोव्हेंबर 2024. याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आपल्याला BSc ॲग्रिकल्चरसाठी सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे ट्रेनी ट्रेनी ही जी पोस्ट असेल म्हणजे जेवढ्या काही ट्रेनीच्या पोस्ट असेल त्याला BSc ॲग्रिकल्चर बऱ्यापैकी चालतंय 5 ते 6 पोस्टला. तर यांच्यासाठी 27 वर्षे हे लास्ट असणारे. 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत तुमचं वय किती पाहिजे, 27 पाहिजे ओपन कॅटेगरीसाठी. आणि जर तुम्ही OBC असताल तर तुम्ही याच्यात तिथं 3 वर्ष ॲड करू शकतात, म्हणजेच तुम्हाला 30 वर्ष हे ओपनसाठी आणि त्याच्यानंतर 30 जे वय असेल ते OBC साठी असेल त्याच्यानंतर SC ST साठी SC आणि ST साठी हे याच्यामध्ये पुन्हा 5 ॲड करू शकता. 27 आणि 5 32 एवढं तुमचं वय असलं पाहिजे. किती तारखेपर्यंत, 30/11/2024 पर्यंत. PWD साठी 10 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे 10 वर्षाचं म्हणजे 37 वर्षापर्यंत तुमचं वय ह्या डेटपर्यंत असलं तरी सुद्धा तुम्ही ॲप्लाय तिथं करू शकतात. हे झालं तुमचं वयाचा क्रायटेरिया. ओपनसाठी 27, OBC साठी 30, त्याच्यानंतर तुमच्या SC ST साठी 32 आणि PWD साठी किती 37 वर्ष वयाचा क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे पुढे गेल्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे काय OBC मध्ये असतील त्यांना OBC जे सर्टिफिकेट असेल कास्ट सर्टिफिकेट ते सर्टिफिकेट तुमचं 1/4/2024 नंतरचं पाहिजे, हे लक्षात ठेवा. मागच्या वर्षीचं चालणार नाही. 1/4/2024 नंतरचं तुमचं सर्टिफिकेट असलं पाहिजे. त्याच्यामध्ये नॉन क्रिमिनल सुद्धा मेन्शन असलं पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. कास्टचं सर्टिफिकेट 1/4/2024 नंतरचं असलं पाहिजे आणि त्याच्यानंतर नॉन क्रिमिनलमध्ये त्याचा उल्लेख असला पाहिजे. तुम्ही नॉन क्रिमिनल असले पाहिजेत. पुढे गेल्यानंतर आपल्यासाठी अजून काय महत्त्वाचं आहे, नेमकी आपल्यासाठी ज्या पोस्ट असतील त्या पोस्टसाठी मॅनेजमेंट ट्रेनिंगसाठी जे काही PG लागतं त्यांच्यासाठी 3 टप्पे असतील एक कॉम्प्युटर बेस तुमची काय होणार आहे टेस्ट होईल कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल. त्याच्यानंतर तुमचं तिथं इंटरव्ह्यू होईल आणि त्याच्यानंतर तुमचं काय होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. अशा तुमच्या 3 प्रोसेस आहेत मॅनेजमेंट ट्रेनिंगसाठी. परंतु आपल्या BSc ॲग्रिकल्चरसाठी जे PG असतील त्यांनी इथं जर ॲप्लाय केलं तर तुम्हाला 3 प्रोसेसमधून जावं लागेल. आणि जे काही BSc ॲग्रिकल्चरवरती असतील त्यांच्यासाठी फक्त 2 स्टेजेस आहेत. 2 स्टेज म्हणजे तुमचं काय, एक ट्रेनी जेवढ्या काही पोस्ट असतील ट्रेनीच्या तेवढ्यामध्ये आपल्याला कॉम्प्युटर बेस्ड काय करायची टेस्ट द्यायची. म्हणजे तुमचे जसं की IBPS AFOला जसं आपण पेपर देतो तशा पद्धतीने तुमचं काय असेल पेपर असेल. त्याच्यानंतर जे काही तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन
व्हेरिफिकेशनसाठी तिथं बोलवलं जाईल पा. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुमची तिथं त्याच्यानंतर पोस्टिंग दिली जाईल पा. तर ह्या अशा 2 प्रोसेसमधून तुम्हाला जावं लागेल ज्यावेळेस तुम्ही BSc ॲग्रिकल्चरच्या बेसिसवरती ॲप्लाय करणार आहे त्यावेळेस. जर समजा PG वरती तुम्ही जर ॲप्लाय केलं तर तुम्हाला 3 स्टेजेसमधून जावं लागेल पा. त्याच्यानंतर इथं इंटरव्ह्यू आणि त्याच्यानंतर तुमच्या जी काही टेस्ट होणार आहे कॉम्प्युटर बेस यांचं नेमकी वेटेज कसे मार्क कसे पकडले जाणार आहे. 70% तुमचे मार्क असणारे कशाचे कॉम्प्युटर बेस टेस्टचे आणि त्याच्यानंतर 30% तुमचे इंटरव्ह्यूचे मार्क असणार आहे पा. इंटरव्ह्यूचे मार्क म्हणजेच आपल्याला 70-30चा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. आपल्याला 70% मार्क आपले पकडले जाणार CBTचे म्हणजेच कॉम्प्युटर बेसचे आणि टेस्टचे आणि 30% तुमचे इंटरव्ह्यूचे मार्क पकडणार आहे पा. पुढे गेल्यानंतर तुम्ही महत्त्वाचं इथं 5 पोस्ट दिसतात आपल्याला, पण तुम्ही फक्त एकाच पोस्टला ॲप्लाय तिथं करू शकतात. एकाच पोस्टला ॲप्लाय करू शकतात हे लक्षात ठेवा. 2-2 पोस्टला ॲप्लाय करू शकत नाही. 2 पोस्टला जर तुम्ही ॲप्लाय केलं जे शेवटचा फॉर्म असेल तोच फॉर्म तुमचा तिथं राहील, बाकीचे रिजेक्ट होऊन जातील. त्याच्यामुळे एकाच पोस्टला काय करायचं ॲप्लाय करायचं. पुढे गेल्यानंतर पॅटर्न कसा असणार आहे तर पॅटर्न त्यांनी दिलेला आहे पा. जे की पॅटर्नमध्ये जी तुमची टेस्ट असणार ती 90 मार्काची टेस्ट असेल पा. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स किती असतील तर हे तुमचे 90 मिनिटाची तुमची टेस्ट असेल म्हणजे जवळपास 1.5 तास आणि 100 क्वेश्चन्स त्याच्यामध्ये असतील पा. 2 पार्टमध्ये तुमची एक्झाम होणार आहे. याच्यामध्ये 70 क्वेश्चन जे असतील पा हे सब्जेक्ट नॉलेजवरती असेल. तुम्ही ज्या पोस्टला ॲप्लाय केलं आहे त्या पोस्टच्या पर्टिक्युलरली तुम्हाला क्वेश्चन्स विचारले तिथं जातील पा. आणि 30 क्वेश्चन जे असतील हे 30 क्वेश्चन तुमचे क्वांट, रिझनिंग, करंट अफेअर्स, त्याच्यानंतर जनरल नॉलेज, त्याच्यानंतर कॉम्प्युटर ह्याच्यावरती तुम्हाला जास्ती प्रश्न विचारले जातील पा. इंग्लिश एक तुमचं तिथं ॲड असेल. क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, त्याच्यानंतर करंट अफेअर्स, त्याच्यानंतर तुमचं कॉम्प्युटर, अशा पार्ट 2 वरती तुमचा पेपर पार्ट 2 मध्ये पेपर असेल. हा 30 मार्काला असेल आणि पार्ट 1 हा 70 मार्काला 70 तुमचे क्वेश्चन्स असतील. असे एकूण 100 तुमचे क्वेश्चन्स असतील पा. पार्ट 1 आणि पार्ट 2चे मिळून 100 क्वेश्चन्स तुम्हाला ते दिसतील. प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असेल पा. 1 मार्क प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असेल. निगेटिव्ह मार्किंग आहे का तर निगेटिव्ह मार्किंग आहे. 0.25 एवढी तुमची निगेटिव्ह मार्किंग असेल. एक क्वेश्चन जर चुकला 0.25 मार्क्स तुमचे कमी होतील. आणि तुमचे टोटल जे मार्क असतील एका मार्काला 1 क्वेश्चन म्हटल्यानंतर 100 क्वेश्चन म्हटल्यानंतर तुमचं 100 मार्क्सचा पेपर असणार आहे पा. 100 मार्क्सचा पेपर असणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये मिनिमम तुम्हाला क्वालिफाईंग मार्क्स हे 35 पडले पाहिजेत. जर तुम्हाला इथं 34 मार्क पडले तुमचा पुढं विचार केला जाणार नाही. मिनिमम 35 मार्क तुम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे. क्वालिफाईंग मार्क ते तिथं 35 मार्क आहे पा. एवढे आपल्याला महत्त्वाचं आहे. पॅटर्नमध्ये आपण पाहिलं की 100 क्वेश्चन्स आहे, 90 मिनिटं आहे. पेपर फर्स्ट पेपर सेकंड असे 2 टाईप आहेत. फर्स्टमध्ये 70 क्वेश्चन्स असेल, सब्जेक्ट नॉलेजचे क्वेश्चन्स असतील आणि पार्ट 2 मध्ये तुमचे क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, करंट अफेअर्स, कॉम्प्युटर आणि इंग्लिश असेल. तर हे तुमचे पार्ट 2 मध्ये 30 क्वेश्चन्स असतील पा. अशा पद्धतीने तुमचा पॅटर्न असणार आहे एक्झामचा. पुढे गेल्यानंतर अजून आपल्यासाठी महत्त्वाचं काय ते म्हणजे मोड ऑफ ॲप्लिकेशन. फक्त ऑनलाईन स्वरूपातच ते फॉर्म घेणार आहे. कुठल्याही प्रकारचं तुम्ही जर म्हटले की ऑफलाईन पद्धतीने मी ॲप्लाय करणार तर चालणार नाही. फक्त ऑनलाईन पद्धतीनेच तुम्ही ॲप्लाय करू शकता. त्याच्यासाठी वरती पण वेबसाईट तीच वेबसाईट आहे पा. www.indiaseeds.com ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही काय करू शकतात साठी फॉर्म अप्लाय करू शकतात पा. त्याच्या पुढे गेल्यानंतर ईमेल ID असेल. हे महत्त्वाचं आहे अतिशय. बरेच जण इथं प्रॉब्लेम असा होतो की मेल ID चुकून टाकते, त्याच्यानंतर मोबाईल नंबर चुकतो, त्याच्यानंतर आपल्याला मेसेजही येत नाही आणि त्याच्यानंतर आपल्याला त्यांचा काही कॉन्टॅक्टसुद्धा होत नाही. मग आपण गडबडून जातो सर माझं हॉल तिकीटच नाही आलं. त्याच्यासाठी मेल ID जे व्हॅलिड असेल तोच तुम्हाला द्यायचा आहे. मोबाईल नंबर जो तुम्ही यूज करतात तोच द्या. विनाकारण तिथं बंद पडलेला मोबाईल नंबर देऊ नका किंवा कधीमधी वापरणारा मोबाईल नंबर देऊ नका. पुढे गेल्यानंतर अजून महत्त्वाचं काय ट्रेनिंगवाले जेवढे काय असेल मॅनेजमेंट ट्रेनिंगसाठी जे काय रोल असेल पा म्हणजे PG वाल्यांसाठी जर रोल असेल ऑल द ज्युनियर मॅनेजर रिलेटेड फंक्शन्स अँड वर्क म्हणजे तुमच्या अंडरमध्ये जेवढे काही ज्युनियर्स असतील त्यांचे फंक्शन कशा प्रकारे चालले त्यांच्याकडून काम करून घेणे हे फंक्शन मॅनेजमेंट ट्रेनिंगचं. पण जे ट्रेनी असतील पा ट्रेनीला काम काय असणार आहे. ट्रेनीला काम हे असणार आहे की जेवढे फील्डवरती वर्क असेल
फील्ड असू द्या, ऑफिसेस असू द्या, मॅक्सिमम तुमचं वर्क जे असणार आहे फील्डवरतीच असणार आहे. फील्डवरती असणार आहे, तुम्हाला फील्डवरती काम करावं लागणार. ट्रेनिंग जे BSc ॲग्रिकल्चरच्या बेसिसवर ॲप्लिकेशन टाकणारे त्यांना फील्डवरती जास्त वर्क असणार आहे. पुढं गेल्यानंतर ते म्हणजेच आता जे काही टाईप्स ऑफ एंगेजमेंट जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे त्यांनी स्टार्टिंगलाच, मॅनेजमेंट ट्रेनिंगमध्ये तुमचा 1 वर्षाचा ट्रेनिंग पिरियड असेल. सगळ्यांना 1 वर्षाचा ट्रेनिंग पिरियड आहे. त्याच्यामध्ये जर तुमची वागणूक, तुमचं काम जर व्यवस्थित वाटलं, शक्यतो असं कधीच होत नाही की बाबा 1 वर्ष संपलं आणि त्याची वागणुकीवरून त्याला काढलं, असं काही होत नाही. परंतु आपलं कामाशी काम जर ठेवलं, व्यवस्थित काम जर केलं, 1 वर्षाचा तुमचा थोडक्यात प्रोबेशन पिरियड असल्यासारखं आहे. जर त्यांना वाटलं की नाही अजून याला शिकण्याची गरज आहे, तर 6 महिने तुमचा ट्रेनिंग पिरियड तिथं एक्सटेंड केला जाईल. तर तुमचा मिनिमम 1 वर्षाचा तुमचा काय असणार ट्रेनिंग पिरियड असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं काम पाहून, तुमचं सगळी वागणूक वगैरे सगळं पाहून तुम्हाला तिथं परमनंट म्हणून तिथं घेतलं जाईल. पुढे गेल्यानंतर ट्रेनीचा पगार मी आत्ताच सांगितलं 17,000 पासून ते 60,000 तिथे तुमचे जवळपास ते पेमेंट सांगितलेलं आहे 26,000च्या आसपास. म्हणजे आपला एक स्टुडंट आहे सध्या औरंगाबादमध्येच काम करतोय, तर त्याचं पेमेंट हे जवळपास स्टार्टिंगला एक 28-29 पर्यंत जात होतं. आता त्याला 2 ते 3 वर्ष म्हणजे 18चे मला वाटतं 18 का 19ला तो लागला होता, त्यावेळेस ॲड आली ती तर त्याच्यानंतर त्याचं पेमेंट हे 36, 37, 38 पर्यंत गेलेलं आहे. तर एवढं तुमचं पेमेंट असेल ट्रेनिंगवाल्यांचं पेमेंट तुम्हाला ठीकठाक पेमेंट आहे. असं नाही की बाबा एकदम 1 लाखापर्यंत पेमेंट आहे, पण एक ठीकठाक पेमेंट तुम्हाला इथं भेटतंय. त्याच्यामुळे तुम्ही ॲप्लिकेशन सगळ्यांनी टाका. पुढे गेल्यानंतर आपल्याला महत्त्वाचं फी किती आहे, फॉर्मची फी किती आहे, तर लक्षात ठेवा 500 रुपये तुमचा फॉर्म फी असणार आहे. 500 रुपये फी असणार आहे, प्लस त्याच्यात GST, त्याच्यानंतर तुमचं जी काय प्रोसेसिंग फी वगैरे या गोष्टी असणार आहे. 500 रुपये तुम्हाला तिथं फी असणार आहे. तर हे लक्षात ठेवायचं की आपल्याला फी किती असणार आहे. त्याच्यानंतर जे काही कंडिशन्स त्यांनी दिलेले आहेत कंडिशनमध्ये तुमच्या कंडिशनमध्ये त्यांनी ते दिलेलं आहे की बाबा ह्यो आपल्या इथं आपल्या देशाचा नागरिक असायला हवा. त्याच्यानंतर त्याचं सर्टिफिकेट SC ST जर असेल त्यांनी कास्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे वगैरे वगैरे. सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स असतात, परंतु ज्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशन करता कुठल्याही पोस्टला, ते जे ॲप्लिकेशन तुम्ही केलेलं आहे त्याचं जे काय प्रूफ लागतो शेवट त्यांनी सरळ मेन्शन केलेलं आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्ही ज्यावेळेस करतात त्याची 1 कॉपी तुमच्या शेवटपर्यंत बरोबर ठेवा. कंप्लिशन ऑफ ए रिक्रुटमेंट प्रोसेस म्हणजे शेवटपर्यंत जॉईन होईपर्यंत तुमच्याकडे ती कॉपी जी असेल ती असली पाहिजे. तर तिथं एक इम्पॉर्टंट बाकीचे ज्याला जे डॉक्युमेंट्स लागतात ते आपल्या लक्षात असतात, पण हे एखाद्या वेळेस आपल्याकडून गायब होतं. तर हे लक्षात ठेवा. पुढे गेल्यानंतर इम्पॉर्टंट डेट्स जे की आपल्यासाठी महत्त्वाच्या डेट्स आहेत. तुमचं रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन स्टार्ट होणार आहे 26 ऑक्टोबर 2024 पर्यंत. 24 पासून 26 ऑक्टोबर 2024ला तुमचे फॉर्म भरायला सुरुवात आहे आणि त्याच्यानंतर 30 नोव्हेंबर 2024 या डेटपर्यंत तुम्ही काय करू शकतात ॲप्लिकेशन तिथं टाकू शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी टेंटेटिव्ह डेट पण दिलेली आहे 22 डिसेंबर 2024 ही टेंटेटिव्ह डेट दिलेली आहे. म्हणजे जवळपास आपला जो काय पेपर असेल तो 14 डिसेंबरला आहे म्हटल्यानंतर लगेच तुमची तिथं काय असणार आहे टेस्ट असणार आहे. म्हणजेच तुमची नॅशनल सीड कॉर्पोरेशनची तिथं पेपर असणार आहे. म्हणजेच आपल्या एका पाठीमागे एक अशा तुमच्या ॲड असणार आहेत. तुम्हाला आकाश सरांनी पण सांगितलं असेल की जानेवारीमध्ये FCIची ॲड येऊ शकते किंवा पेपर असू शकतो म्हटल्यानंतर नोव्हेंबरमध्ये तुमची AFOची प्री, त्याच्यानंतर डिसेंबरमध्ये तुमचा AFOची मेन्स, लगेच तुमची जी काय टेस्ट असेल CBT जी की नॅशनल सीड कॉर्पोरेशनचा पेपर हा तुमचा किती 22 डिसेंबरला आणि त्याच्यानंतर तुमची FCIची सुद्धा डेट सर सांगतील पण जानेवारीमध्ये असू शकते. म्हटल्यानंतर आपल्याला जवळपास 3 महिने एका पाठीमागे एक असे पेपर असणार आहे. जवळपास 4 पेपर आहेत लक्षात ठेवा. AFO, NTPC, नंतर नॅशनल सीड कॉर्पोरेशन, त्याच्यानंतर तुमचं दुसरी जी पोस्ट असेल ती म्हणजेच जर समजा कृषी सेवक जर आलीच युनिव्हर्सिटीचे ती एक सुद्धा तुमची ॲड असू शकते. म्हणजे एका पाठीमागे एक आपल्याला एक्झाम दिसतात. त्याच्यामुळं जरी दिवाळी असली
तरीसुद्धा आपल्याला स्टडी सोडायचा नाही आहे. आपण कंटिन्यू जर स्टडी जर ठेवला, याच्यातली निदान एखादी पोस्ट आपल्याला तिथं निघू शकते. आपला एकच अभ्यास करायचा आणि त्या अभ्यासाच्या याच्यावरती आपला सगळीकडे अभ्यास सेम असणार आहे म्हटल्यानंतर आपल्याला दुसरी भीती नाही राहणार. FCI पण आहे, त्याच्यामुळं आपल्याला वेगळा स्टडी करायची काही गरज आहे असं काहीच नाही. तुम्ही AFOचा स्टडी करत असाल तर ह्या बाकीच्या एक्झामसुद्धा तिथं होऊन जातील. FCI पण आहे, म्हणजे जवळपास 3 ते 4 एक्झाम तुमच्या तिथं असणार आहे सलग या 2 ते 3 महिन्यामध्ये. ठीक आहे, तर हे सगळ्या गोष्टी होत्या आपल्या नॅशनल सीड कॉर्पोरेशन विषयी. एवढंच या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं. थांबूया आपण. धन्यवाद. थँक्यू.